जादुई दुनियेमध्ये तुम्ही पाहतात ऐकत आहात स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026चा क्रिकेटचा महारण संग्राम। आजचा चौथा दिवस, उद्या पाचवा फायनल डे नाईट राहणार आहे प्रेक्षकांसाठी पर्वणीय। उद्या संध्याकाळी जसं नाईटचा थरार सुरू होईल हे मैदान प्रेक्षकांनी खचून भरलं जाईल। तर शहापूर आहे सिटीच्या बरोबर हार्टमध्ये असलेले मैदान आणि तब्बल खूप सारे प्रेक्षक चारही बाजूला पाहायला मिळतात। उद्या रात्री या सगळ्या बिल्डिंग्सवरच्या टेरेसवर देखील तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतील। वासुदेव भोईर पहिलं षटक त्या ठिकाणी स्टार कोसले संघाकडून घेऊन येईल। दोन्ही ऑफिशियल्स अभिजित सावंत हेमंतजी तावडे त्या ठिकाणी या सामन्यासाठी क्षेत्ररक्षण सजलं गेलंय। दोन्ही सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये। चला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे वासुदेव भोईर आणि पंच हेमंतजी तावडे मुख्य पंचांच्या भूमिकेत। स्क्वेअर अंपायर अभिजित सावंत। टीम गोटेगर बी आपला 12 खेळाडू प्लीज लवकर पाठवा, अदरवाईज 2 धावांची पेनल्टी का घेत आहे। महत्वाचा सामना आहे आणि एवढा उशीर लागतोय, आपण एवढं चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळतायत, कॉमन गोष्ट आहे मित्रांनो। येस येत आहेत। चला सामन्याला होती सुरुवात। त्या ठिकाणी गणेश डिंगोरे पहिला चेंडू खेळायला तयार आहे। वासुदेवचा पहिला चेंडू। चला पंचांचा तो ग्रीन सिग्नल। 3, 2, 1 लेट्स प्ले। गणेश डिंगोरीचा विकेट अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। अवांतरची धाव, पहिला चेंडू फेकलाय लेग स्टिकच्या बाहेर, वाईड बॉल। अवांतरच्या धावेने झाले स्कोर कार्ड ऑन। वेळ लावली गेली आहे टीम कोसले। 2:35 मिनिटं झालीत। पहिली 3 षटकं 15 मिनिटात फेकायचे, म्हणजे 2:50ला ही 3 षटकं होणं गरजेचं। या ठिकाणी मोठी संधी आली होती, गणेश डिंगोरेचा मोठा हा विकेट येऊ शकला असता, अंदाज आला नाही आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली आहे। की संकटात होता गणेश डिंगोरे, हा ना करताना त्या ठिकाणी झेल मात्र धरणीला झाले। दान जीवनदान गणेश डिंगोरे नॉर्थ एंडला। धावपलकावर 2। वासुदेव पुढचा चेंडू घेऊन जाईल। ओहो यावेळी चाललाय चेंडू तडमॅनला, घोषांकित क्षेत्रात लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळेल। धावपलक सजले 3 धावांनी। रोहन शेळके स्ट्रायकर एंडला। संघनायक अतिशय शांत संयमी, खेळ करावा लागेल। वासुदेव भोईर अगदी विचारपूर्वक चेंडू फेकतोय, त्याला माहिती आहे संधी आली आहे आणि संधीचं केलं सोनं। विकेटचं पतन, रोहन शेळके बॅक टू द पवेलियन। पहिला धक्का, फटका फसला आणि झटका बसलाय टीम गोटेगर बी संघाला। कोण येईल इन ॲट सेकंड, 1 डाऊन। जयंत डिंगोरे 1 डाऊन त्या ठिकाणी पाठवले गेलेत मैदानाच्या आतमध्ये। स्ट्रायकर एंडला येईल, कारण पहिलं विकेटचं पतन झालंय। ज्या पद्धतीनं वासुदेव चेंडू फेकतोय अतिशय विचारपूर्वक, कमी रनअप आहे, मात्र कमी रनअपमध्ये पहिला बळी घेतलाय। त्या ठिकाणी रोहन शेळके जाऊन बसले डगआउटमध्ये। चला थोडी घाई करा मित्रांनो, 3 चेंडू फेकण्यासाठी 2 मिनिटाचा कालावधी गेलाय। 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत टीम ई स्टार कोसले, लक्षात ठेवा। नेक्स्ट बॉल, कट केलाय चेंडू, कव्हरच्या दिशेला चाललाय। 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप, 4 रन्स। जयंत आला, त्यांनी पाहिलं आणि कट केला चेंडूला। कव्हर रिजन मधून 4 धावा वसूल होतील। पहिला चौकार या इनिंग मधला जयंतच्या बॅट मधून येतोय।
गणेश डिंगोरे सिंगल घेतली, नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. जयंत डिंगोरे जाऊ दिला चेंडूला. इट्स वाईड बॉल कॉल आलाय. नेक्स्ट बॉल. हो यावेळी खोदून काढलाय चेंडूला मध विकेटला. विघ्नेश येतोय चेंडूला थांबवेल, फेकी करतोय. मला वाटतं फक्त एक मिळेल. चांगले षटक राहिले. चौकार जरी आला असला तरी आतापर्यंत धाव फलकावर 9 धावा आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी रोहन शेळकेचा देखील येताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगली फेकी, चांगला थ्रो. GD अर्थात गणेश डिंगोरे स्ट्रायकर एंडला, ज्याची ओळख शहापूरचा धोनी म्हणून सर्वांना परिचित. पुढचा चेंडू. यावेळी चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मला वाटतं 2 धावा मिळतील. अंतिम चेंडूवर आल्या 2 धाव फलकावर. एकूण 11. 1-1-1 मागच्या सामन्यातही पाहायला मिळतं. 11 धावांवर 1 गडी बाद. आणि आत्ता देखील पहिलं षटक संपलंय. 11 धावा 1 गडी बाद. टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेगर बी. सचिन येत आहेत नवीन गोलंदाज. संघनायक टीम ई स्टार कोसले संघाचा. चांगली कामगिरी करावी लागेल, रोकावं लागेल टीम गोटेगरला. जर आजचं क्वालिफिकेशन जर आपण मनात ठेवलं असेल तर चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. चला जास्त वेळ घेत आहेत. पहिलं षटक संपलंय. बरोबर 5 मिनिटांमध्ये षटक संपलंय. 10 मिनिटे अजूनही आहेत मित्रांनो. पुढची 2 षटकं कंप्लीट करा. अदरवाईज मग चौथ्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डमध्ये घ्यावा लागेल. स्ट्रायकर एंडला जयंत, गोलंदाजी मार्कवर सचिन. दुसऱ्या षटकात झाली सुरुवात. यावेळी चांगला फटका आहे मिड विकेटला. विघ्नेश आहे, एकच धाव मिळेल असं वाटतंय. येस, चांगली फेकी आहे. थ्रो वासुदेवकडे गेलाय. त्या ठिकाणी एक सिंगल आली आहे. धाव फलकावर थोडं परिवर्तन. 12 लॉस ऑफ 1. एक गडी गमावलाय. 12 धावा धाव फलकावर. विचार केला तर रोखलं गेलंय. GD अर्थात गणेश डिंगोरे, जयंत डिंगोरे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. सचिनचा पुढचा चेंडू. यावेळी घोषांकित क्षेत्राकडे चेंडू जातोय. मला वाटतं 1 धाव मिळेल. गणेश डिंगोरे काहीतरी नवीन करावं असं मनात आलं, मात्र सक्सेस झाला नाही. अटेम्प्ट चांगला होता. सचिननं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 सिंगल आल्यात. यावेळी लास्ट मोमेंटला कट केलाय. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल येईल. सध्या तरी 1-1 धावेनं धावफलकावर धावा वाढवल्या जात आहेत. धावफलक धावतं ठेवण्याचा प्रयत्न. 14 धावा. ते धावतं म्हणून त्याला धावफलक म्हणतात की काय, मग ते धावा लावल्या गेल्या त्यावर 14. प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. जयंत, क्या बात है. 1 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल, 12 धावा 4 चेंडूंवर स्वतःच्या खात्यावर आणि संघाच्या खात्यावर 20. 1 गडी बाद 20. टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेगर बी. प्रथम फलंदाजी. मागच्या सामन्यातही नाणेफेक जिंकली, फलंदाजी घेतली. यावेळी देखील नाणेफेक जिंकली, फलंदाजी घेतली. गोलंदाजांवर खूप मोठा विश्वास. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चाललाय चेंडू. सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. त्या ठिकाणी मिड विकेट ते स्क्वेअर लेग पर्यंत तो खाली क्षेत्र पाहतोय आणि रिकाम्या क्षेत्रामध्ये चेंडूला फेकलं जातंय. आता मात्र धावा येताना
पाहायला मिळत आहेत ओघानं. मागच्या 2 चेंडून आल्या 10, एकूण धावा झाल्या 24. 24 जयंत आणि गणेश डिंगोरे. कालच्या दिवसभरामध्ये आम्हाला एक अर्धशतक पाहायला मिळालं अनिकेत विशेच्या बॅटमधून आणि 45 धावा त्या ठिकाणी कल्पेश जाधवच्या बॅटमधून. 39 धावांची एक चांगली पारी त्यानं त्या ठिकाणी भूषणनं खेळली होती. तर या काल चांगल्या खेळी पाहायला मिळाल्या. आज मात्र त्या प्रकारची खेळी पाहायला मिळाली नाही अजूनही. आज तर खूप महत्त्वपूर्ण तगड्या टीम्स आहेत मात्र तशी खेळी पाहायला मिळत नाही आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावर 24. कृष्णा तिसरं षटक घेऊन येतात. मागच्या सामन्याला अगदी कॉपी करत असताना मागच्या सामन्यातही याच प्रकारची गोलंदाजी वासुदेव नंतर सचिन कृष्णा आणि पाहूया शेवटचं षटक मागच्या सामन्यामध्ये कृष्णा जयंत गणेश या टीमची खासियत आहे लवकर विकेट सोडली जात नाही. थांबून खेळलं जाते. सेन्सिबल क्रिकेट आहे. मोठा पटका येणार नाही माहिती आहे. मग सिंगल घेतली जाते कारण सिंगल डबलने देखील प्रेशर बिल्डअप करता येतो. रन बॉल देखील काही वाईट नाही आहे या फॉर्मॅटमध्ये. थांबलो तर चांगल्या धावा येतात. गणेश पुढचा चेंडू. गणेश आणि कृष्णा दोन्ही देवांची नावं आहेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. एक आली सिंगल आणि सिंगलच मिळेल. मागेही देवच आहे वासुदेव यष्ट्यांच्या मागे. 25 हो जयंत यावेळी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण. चेंडूला थांबवलं गेले. सिंगल येत आहेत. थोडं डगआउटमध्ये विचार विमर्श चालू आहे. मात्र मी तर गोटेकर संघाला म्हणेल कोणी प्लेयर खाली बसू नका प्लीज. आपल्यासाठी खुर्च्या ठेवल्यात वर. स्पर्धा आहे मित्रांनो. आपण या स्पर्धेचं जे काही पावित्र्य जपलं पाहिजे. आपल्याला खुर्च्यांवर बसायचं आहे. आयोजकांची सातत्याने सूचना येते. प्लीज सहकार्य करा. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतील. चेंडूला थांबवलंय. फेकी केली. एक सिंगल थोडी मिसफिल्ड मात्र काही फरक नाही. नितेश त्या ठिकाणी चेंडूला थांबवत होता. चांगला प्रयत्न नितेशचा. जयंत गणेश कृष्ण नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूला जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सिंगलनं काम चालवलं जातंय कारण माहिती आहे मोठा पटका येत नाहीये. धावपलकावर 28. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूंवर 4 सिंगल आल्यात फक्त. कृष्णा टू गणेश. ओहो यावेळी थोडा अवे फ्रॉम द ऑफस्टिक निघून गेला चेंडू. पंच सांगतात इट्स वाईड. अवांतरची धाव जोडली जाईल. धावपलकावर थोडं परिवर्तन. 29. धावा धावपलकावर. आत्तापर्यंत स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचा हा थरार पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 4. उद्या मात्र सॅटरडे आहे शनिवार आहे आणि डे नाईटचा थरार स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. उद्याचा ओपन स्लॉट. यावेळी चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावर. खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देता हुआ गेंद जा रही है सीमारेखा के बाहर. 6 रन 6 धावा. षटकार. 35 धावा. धावफलक सम्मानजनक धावसंख्येकडे चाललंय. या षटकात आतापर्यंत सगळं काही अलबेल होतं. 4 चेंडूवर 5 आल्या होत्या मात्र आता आल्या आता 5 वर 11. 5 चेंडू 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 11. दुसऱ्या षटकात 13
आणि या षटकात आत्तापर्यंत 11 आलेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डॉट फेकावा लागेल. थोडं दडपण आहे. कृष्णा त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय कृष्णा. आतापर्यंत 11 आल्यात. धावफलकावर 35. एक गडी गमावलाय. हो यावेळी पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक जातील. चेंडू थांबवलं जाईल. फेकी केली जाईल. 2 धावा किमान त्या ठिकाणी मिळतील. 2 मिळाल्यात. अंतिम चेंडू 2 आल्या. 13 या षटकात. धावफलकावर 37. 2 षटकामध्ये त्या ठिकाणी 24 आणि त्यानंतर आता आल्या या षटकात आल्या आता 13. 37 धावा. अंतिम षटक शिल्लक आहे या सामन्यातील. बहारदार सामना आहे. काय घडेल काय बिघडेल. टीम गोटेघर बी यावेळी मात्र 37 धावा. 12ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. पंकज शेवटचं षटक घेऊन येतो. हे षटक निर्णायक राहणार आहे टीम ई स्टार कोसले. तर या षटकामध्ये धावा वाचवाव्या लागतील. 50च्या आत रोखावं लागेल. 4 षटकात गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे गोटेघर बी कडे. कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. रोखावं लागेल. 50च्या आत रोखलं जाईल का. समोर जयंत. पंकज जयंतसाठी पहिला चेंडू. 4थ्या षटकात झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर जयंतला माघारी धाडलंय. पंकज यावेळी पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय. आपल्या खेळाडूंना आश्वस्त करतोय. फॅन्सला आनंद देतोय आणि गावातील प्रेक्षकांना देखील आनंद. एबी आतिश भांडे जागा घ्यायला येतोय त्या ठिकाणी जयंतची. आतिश भांडे. 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल पाहूया. आतिश भांडे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. उर्वरित 5 चेंडू आहेत. एका दुसरा चेंडू मैदानाबाहेर तर जाईलच कारण आतिश भांडे आहे. त्यामुळे तिथे नो कॉम्प्रोमाइज. स्ट्रायकर एंडला अंतिम षटक. यावेळी कट केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक. काय घडलंय मला वाटतं पंच SDRS मिस्टर अजितजी पुत्रन सर. थर्ड अंपायर कॉल आलेला आहे. DRS. धावबाद होईल का. आतिश भांडे जाईल का माघारी. काय घडले पाहूया त्या ठिकाणी. पंकज तर वेगाने स्टंप्सवर आला होता. इट्स सेफ. पोचलाय आतिश त्या ठिकाणी. थोडासा डाऊट होता. तावडे सरांना सांगितलं आय कॅन टेक अ यूज ऑफ टेक्नॉलॉजी. हो यावेळी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चेंडू चाललाय त्या ठिकाणी. पाहूया काय सिग्नल येतोय. डिक्लेअर झोन. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. आतिश भांडेला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला घेऊन आलाय त्या ठिकाणी. GD गणेश ढिंगोरे. एकोणचाळीस धावा धावफलकावर. जयंत गेला. आतिश आला. आतिश नाही एक सिंगल पहिल्या चेंडूवर घेतली. थोडा डेंजर झोन मध्ये होता. वाचला. मग त्यानंतर GD ने देखील एक सिंगल घेतली आहे. घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. प्लीज स्वयंसेवक आपण त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय बघा सर. हे षटक पंकजचं. तीन चेंडू 2 धावा खर्च केल्यात पंकजनं आणि जयंतचा अडसर दूर केलाय.
2 गडी गमावले आतापर्यंत रोहन शेळके आणि जयंत डिंगोरे. नेक्स्ट बॉल. यावेळी फुलटॉस चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चूक करणार नाहीये आणि बसलाय झटका, मिस हिट झाला होता आणि ए बी आतिश बांडे बॅक टू द पवेलियन. नितेश जबरदस्त झेल पकडलाय, क्षेत्ररक्षण चांगलं राहिले नितेशचं आज, पेट्रोलिंग चांगलं झाले लॉंग ऑनला, झेलही पकडलाय अमित भांडे. 1 AB डिपार्ट, सेकंड AB एंटर्स इन टू द ग्राउंड. पंकजचं षटक चांगलं राहिलंय. अमित यावेळी मिडॉनला क्षेत्ररक्षक धावत जातील, थांबवतील, एक सिंगल आली आहे. या सिंगल धाव पलकाभर 40, 3 गडी बाद 40 धावा. अंतिम चेंडू आहे. या षटकात किती आल्यात? 2 विकेट्स आणि फक्त 3 धावा आल्यात. अंतिम चेंडू पंकज टू गणेश. हो पंच केलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचतील. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न, मला वाटतं चुकीच्या एंडला चेंडू फेकलाय. वासुदेव म्हणतो इकडे फेकायला हवा होता. इनिंग संपलाय. 42-43चं लक्ष असेल. टीम ही स्टार कोसले संघाला हा सामना जाऊन जिंकून पुढे जाण्यासाठी. तत्पूर्वी कॉल करूया सेकंड राऊंडचा दुसरा सामना. त्या ठिकाणी टीम भोरशेती वर्सेस आई गावदेवी आसनगाव. चला दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. त्या ठिकाणी जोडले गेलेत आमचे साथी समालोचक जयजी विदे सर. नाणेफेक करायची आहे. टीम आसनगाव वर्सेस टीम भोरशेती. वेळ कमी आहे, चला लगेचच नाणेफेकीसाठी रोशन येत आहेत. चला टीम आसनगाव संघाचे संघनायक लवकर लवकर या, वेळ कमी आहे, वेळ वाचवा. रोशन थँक्यू सो मच कॅप्टन. चला दोन्ही कर्णधार, बोरशेती संघाचा कर्णधार रोशन वेखंडे आणि आई गावदेवी आसनगाव संघाचा कर्णधार. चला टीम आसनगाव पहिल्या सामन्याच्या वेळी देखील खूप विलंब केला होता आणि आता देखील अजूनही आपण या ठिकाणी येत नाहीयेत. आपलं एक प्रतिनिधी ठेवणं गरजेचं आहे. चला लवकर, नाहीतर टीम आसनगाव संघ यावेळी पॅनलाइज केलं जाईल. ही नाणेफेक आणि संदेशजी भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते या दोन संघांदरम्यान आपण नाणेफेकीसाठी यायचे. प्रभाकरजी देसले यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती शुभागमन, शब्दसुमन आणि सहर्षमय स्वागत असेल. गणेशजी डिंगोरे साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभास्ते आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकीसाठी या. एका बाजूनं टीम बोरशेती संघाचा कर्णधार रोशन वेखंडे, तर दुसऱ्या बाजूनं आई गावदेवी आसनगाव संघ. आई गावदेवी आसनगाव संघाचा कर्णधार अजूनही आलेला नाहीये. चला त्वरित या. वारंवार सूचना दिल्या जातात, त्या सूचनांचं पालन मात्र करा. आसनगाव संघाला शेवटचा पुकार असेल. मॅचचा जर पहिला चेंडू टाकला गेला आणि कर्णधार या ठिकाणी आलेला नसेल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजन कमिटीच्या वतीनं महत्त्वाची सूचना, जर मॅच चालू झाली आणि तुम्ही जर नाणेफेकी करण्यासाठी आलेले नसाल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ते बॉलसाठी किंवा रनसाठी आय डोंट नो.
सामन्याला होती सुरुवात. चला पंच, वेळ लावली जाईल. नाणेफेकीचा कौल नंतर होईल. सामना सुरू होतोय. टीम आसनगाव संघ उशिरा येते. पहिला चेंडू या ठिकाणी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झालाय. आता कोणत्या गणेशजी डिगोरे साहेब यांना विनंती असेल, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. नाणेफेकीचा कॉल करणार आहोत आणि नाणेफेकी झाल्यानंतर कुठलाही प्रश्न नसणार आहे, कारण मॅच चालू आहे. त्रेचाळीस धावांचं लक्ष टीम ईस्टार कोस्टली संघासमोर. आतिश शरद भांडेसाठी पुढचा चेंडू कॉल होतोय. आणि शरद भांडे आलाय. निर्णय काय? फिल्डिंग. नक्की क्षेत्ररक्षण घेतलंय. फलंदाजीसाठी आसनगाव संघाला यावेळेस सांगितलं गेलंय आणि दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात, कारण मॅच देखील ऑन आहे. नो क्वेश्चन नो आन्सर, मॅच ऑन. दरम्यान फेकलाय अवांतर वाईट बॉल आणि वाईट बॉलनं एक धाव त्या ठिकाणी स्कोर काढू लागली आहे. आतिश पुन्हा एकदा. हो, यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला चेंडू चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक धावत जात आहेत. चेंडू थांबेल का? थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय सीमा पार. चौकार. मिसफिल्ड पाहायला मिळाली. धावांचा विचार केला तर फक्त 43 चेस करायचे. गोलंदाजी चांगली आहे, मात्र सांगता येत नाही काय घडेल. क्रिकेट आहे. थँक्यू सो मच. जाऊयात मॅच मध्ये. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सीना तान चौकार. दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव आला होता. जगदीशच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळाला. आतिश भांडे. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी इनसाइड एज चेंडू गेलाय त्या ठिकाणी रोहनच्या हातांमध्ये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय त्या ठिकाणी आतिश भांडे. त्रेचाळीस धावांचं लक्ष आहे. पाहूया किती चेंडूंमध्ये चेज होतंय की डिफेंड होतंय. क्रिकेट आहे. आई गावदेवी गोटेकर बी ईस्टार कोसले. चांगला सामना. सफल करतोय मात्र सफल होत नाही. नो कॉन्टॅक्ट विथ बॅट अँड बॉल. 4 धावा, एक चौकार जरूर आलाय. एक अवांतरची धाव, 5 धावा आल्यात. मात्र 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी जगदीश आहे. बीट होतोय. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक त्या ठिकाणी भरधाव वेगानं सिंगल आली आहे. 6 धावा धाव फलकावर. 43 ची गरज. 6 आल्यात. एकोणीस चेंडू 37 ची गरज. जेपी काही सल्ला देतोय आतिशला, पाहूया. प्रीतम जोशी त्या ठिकाणी मिडॉनला उभा आहे. सल्ला देतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घ्यायचा का? जीडी ऑलरेडी तिथे आहे मिड विकेटला. नंतर स्क्वेअर लेगचा टोटल रिजन त्या ठिकाणी खाली आहे. पाहूया खाली क्षेत्रात चेंडू जाईल का? हरकत झाली का? काही मला वाटतं पंचांकडे पाहिले जाते. दाद मागितली जातीये. मग तो चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. षटक क्रमांक 1 समाप्त. धावा आल्या 6. आतिश भांडे. क्या बात आहे. तेवढा ओमकार थोडी चूक झाली नसती तर नक्कीच तो चौकार वाचू शकला असता. तो थोडी मिसफील्ड झाली. पार्ट ऑफ गेम. जयेश विदे सर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. आदिनाथ मडके. जेपी येतोय की आदिनाथ येतोय? मला वाटतं आधी मडके येईल. थोडी ओमकार पटोलेकडून झाली थोडी चूक. 4 धावा आल्या. ते 4 नसत्या तर केवळ मला वाटतं ते 2 धावा, एक अवांतर, एक बॅटने येऊ शकल्या असत्या. मात्र 4 धावांचं महत्त्व आतिश भांडेला माहिती आहे. षटक संपलं तसं जाऊन थांबलाय. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला. जीडी मिड विकेटला. आणि आता स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला देखील
क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. रवी आहे. इकडे जर पाहिलं ऑफ साईड जर पाहिली तर पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर आणि लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर. दुसरा षटक. इफ यू मिस देन आय विल डेफिनेटली हिट. यष्टीचित या ठिकाणी यष्टांवर धडकलाय चेंडू. बोल्ड केलं गेलंय. बॅक टू द पवेलियन. बॅटर जगदीश. मागच्या सामन्यात त्या ठिकाणी आधीला षटक नव्हतं दिलं. JP आला होता प्रीतम जोशी. मात्र यावेळी थोडंसं बदल. हीच तर खासियत आहे या टीमची. प्रत्येक वेळी नवीन गोलंदाज चांगल्या पद्धतीने वापरला जातो. पहिल्या चेंडूवर संकटात टाकलं गेले टीम ई स्टार कोसले. यावेळी मात्र वासुदेव. मागच्या सामन्यामध्ये वासुदेव थोडा उशिरा आला होता पण यावेळी वासुदेव येतोय. 1 डाऊन. इट मीन्स इन ॲट सेकंड. दुसऱ्या क्रमांकावर. पहिला गडी बाद झालाय. 1 डाऊन. आदिनाथ. स्ट्रायकर एंडला वासुदेव. आक्रमण करावं लागेल. अटॅक इज बेस्ट डिफेन्स सांगावं लागेल. 43 रन्स टू विन. स्टील स्कोर ऑन 6. लॉस ऑफ 1. ई स्टार कोसले. आधी मडके गोलंदाजी मार्कवर येतोय. विचार करतोय वासुदेव कोणता झोन टार्गेट करायचा. मैदानाच्या अगदी बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग सुरू आहे. JP लॉंग ऑफवरून आले लॉंग ऑनला. या ठिकाणी मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणलाय. नेक्स्ट बॉल. ओहो क्या बात है. यावेळी मात्र फिंगर गोज अप. इफ यू हॅव अ डाऊट. वासुदेव भोईर निराश जातोय डगआउटच्या दिशेला. आधी मडके ऑन आय ट्रिक. पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट. 1 बोल्ड 1 LBW. लेग बिफोर विकेट. आणि जागा घ्यायला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. यशवंत नावात यश. मात्र काय होईल. सध्या तरी संकट आलंय. गोलंदाजी नेहमीच स्ट्रॉंग असते टीम गोटेकर बी संघाची. म्हणूनच फलंदाजी निवडली जाते नेहमीच नाणेफेक जिंकल्यानंतर. कारण आम्हाला माहिती आहे धावा किती होत आमचे बॉलर डिफेंड करू शकतायत. आधी टू यशवंत. यावेळी चेंडू चाललाय हवाई सफर. षटकार. आधीवर हल्ला चढवलाय यशवंतने. षटकार ठोकलाय. धावफलक जाऊन पोहोचताय 12 या अंकावर. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स. वासुदेव जगदीश 2 बॅटर डगआउट मध्ये जाऊन पोहोचलेत. 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू. विकेट विकेट 6. 6 धावा. नेक्स्ट बॉल. हो यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. त्या ठिकाणी सीमा रेषा पार येतोय. 4 4 4 4 चौकार. षटकारानंतर ठोकला चौकार. 16 धावा धावफलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवर येत असताना ई स्टार कोसले. थोडंसं विचार मंथन करावं लागेल टीम गोटेकर बी. त्या ठिकाणी ओमकार पटोलेची झालेली मिसफिल्ड. आणि यावेळी पंच केलाय डोक्यावरून. पॉइंटच्या 4 धावा. यशवंत नावाप्रमाणे पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा वसूल केल्यात. विजयाचं अंतर कमी करत असताना 16 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 14 चेंडू 27 ची गरज. यावेळी चांगला फटका सजवला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आतिश भांडे चेंडूला थांबवतोय. फेकी करेल. 1 आली आहे आणि 1च मिळेल.
विघ्नेश नो हेस्ट भाई, जल्दबाजी मत करो, विकेट थांबणं गरजेचं आहे. 13-26 प्रतिचेंडू 2ची गरज. टीम ईस्टार कोसले आठवत असेल मागचा सामना, असं वाटलं होतं आरामात खिशात घातला जाईल, मात्र सामना गेला होता शेवटच्या चेंडूपर्यंत. एक तो प्रफुल्ल नो फेकला, नाहीतर सामन्यामध्ये मला वाटतं तिथे एंड होऊ शकला असता. वासुदेव देखील खूप चाचपडत खेळत होता, वाटलं नव्हतं या पद्धतीचा खेळ होईल. कट करण्याचा प्रयत्न झाला आहे, त्या ठिकाणी एक सिंगल येईल. विघ्नेश माहिती आहे की आपल्या समोरचा बॅटर चांगला खेळते. षटक या ठिकाणी मला वाटतं समाप्त झालंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि विजयासाठी 25ची गरज. 24 मोर रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 12 बॉल्स. त्यावेळी प्रीतम जोशी गोलंदाजी एंडकडे जातोय. कदाचित तिसरं षटक हाताळण्याची संधी असेल की ओमकार पटोळे. येस, प्रीतम जोशी तिसरं षटक घेऊन जातोय. 12-25चं समीकरण. आधीनं चांगलं षटक हाताळलं. सुरुवातीला 2 चेंडूवर 2 विकेट आल्या, मात्र त्यानंतर षटकार चौकार 2 सिंगल देखील पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिल्या 2 चेंडू विकेट, पुढच्या 4वर 12 धावा. पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 12चं. 18 धावफलकावर 25ची गरज. स्ट्रायकर एंडला विघ्नेश. या षटकामध्ये किती धावा येतील पाहूया. शेवटच्या षटकात किती शिल्लक ठेवतात ई स्टार. पहिला चेंडू, क्या बात है, उड़ा दिया गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन, सिक्सर. विघ्नेश गोतरने, ये नाव लक्षात राहू द्या मित्रांनो. ये छोटा पॅकेट आहे लेकिन बडा धमाका करताय. षटका ठोकलाय प्रीतम जोशीच्या वेगवान माऱ्याला. फक्त दिशा, आणि दिशा देत असताना काय दशा झाली चेंडूची. गेला स्क्वेअर लेगला रवीच्या डोक्यावरून. षटकार. धावफलक जाऊन पोहोचतंय 24 या अंकावर. 19ची गरज. चेंडू शिल्लक 11. काय इक्वेशन आहे पाहूया. चला थोडा वेळ वाचवा. 19 रिक्वायर्ड. यशवंत आणि जगदीश, सॉरी यशवंत आणि साथीला विघ्नेश आहे. विघ्नेश गोतरने काय षटकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवर किती विचार करायला भाग पाडले गोटेकर बी संघाला. अस्तित्वाची लढाई आहे. हो पंच पॉइंटला चेंडू चाललाय वेगानं. सीमा रेषा पार. षटकारानंतर आलाय चौकार. क्या बात है. विघ्नेश गोतरने या ठिकाणी प्रीतम जोशी, क्या हाल है भाई. षटकारानंतर चौकार. विजयाचं अंतर कमी करत असताना राहिल्यात 15. चेंडू किती शिल्लक आहेत 10. सामना दोलायमान. यावेळी काय जबरदस्त फटकेबाजी करतोय विघ्नेश गोतरने. बॅटमधून फक्त 11 आल्यात, पण गरजेच्या वेळी 11 आल्यात. तहान लागल्यावर पाण्याची गरज असते आणि ते ओळखलं विघ्नेशनं. वासुदेव लवकर परतलाय. माही गोतरने त्या ठिकाणी पालखीचा आनंद घेतोय. मग लक्ष असेल या सामन्याकडे. बडा भाई विघ्नेश का. यावेळी कट केलाय बघा. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. एक सिंगल घेतली आहे आणि नॉन स्ट्रायकर एंड गाठले विघ्नेशनं. आता मात्र चेंडू यशवंतच्या गोट्यात टाकून दिलाय. भाई काय करायचं बघतो आता या चेंडूवर. मी तर जातो नॉन स्ट्रायकर एंडला. धावफलकावर परिवर्तन झाले. 29-14ची गरज. चेंडू शिल्लक असतील 9 बॉल 14. सामना जवळ आणलाय. काय घडतंय. चेंडू चेक केला जातोय की काय. त्या ठिकाणी विघ्नेशला काय डाऊट आहे. सामना महत्वाचा आहे. अस्तित्वाची लढाई आहे. संकेत दिले जातात जेपीला. प्रीतम जोशी बचके राहणारे, कारण हे षटक महागडं ठरतंय. आतापर्यंत आल्या 3 चेंडूवर 11. 3 चेंडू टाकायचं खरं तर आव्हान निर्माण केलंय जेपीला. पहिलं षटक आतिश भांडेचं 6 धावांसाठी आलं. तिथेही 4 धावा. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आता
ओमकार सॉरी आधी मडकेनं 3 पहिले चेंडू चांगले फेकले, त्यानंतर षटकार चौकार नक्कीच थोडं महागडं ठरलाय. एकदम डाऊन चला जास्त वेळ घेऊ नका. ई स्टार कोसले हॅलो चला लवकर लवकर चेंडू सिलेक्ट करा. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना एका बाजूनं बोरशेती तर त्यांच्या विपक्षात आई गावदेवी आसनगाव. प्रीतम जोशी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. समोर यशवंत एस इट्स अ विचार करतील दोन्ही पंच काय घडलंय काय बिघडलंय. हिमंजी तावडे आणि त्या ठिकाणी अभि सावंत. येस फिंगर गोज अप विकेट. यशवंत काय घडलंय यशवंत थांबलाय नक्कीच त्या ठिकाणी विकेटचं पतन झालंय. हॅलो सचिन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यशवंत बाद प्रीतम जोशीनं यावेळी यश मिळवलंय आणि समोर सचिन कॅप्टन आहे टीम ई स्टार कोसली संघाचा. यावेळी संधी 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 आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवर संधीचं सोनं करत असताना प्रीतम जोशी पहिल्या 3 वर 11 पुढचे 2 चेंडू 2 विकेट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट 7 चेंडू 14 ची गरज. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये
नितेश ज्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं लॉंग ऑनला. प्रीतम जोशी अंतिम चेंडू घेऊन जाईल. षटक क्रमांक 3. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 14ची गरज आहे. कोणाला कोणाची साथ मिळेल पाहूया. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 दिवस क्रमांक 4 दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतोय. टीम ई स्टार कोसले आणि यांच्या विपक्षात टीम श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी. 7 चेंडू आणि 14ची गरज. यावेळी चेंडू उडालाय ऑन हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण केली आहे. या सिरीज मधलं पहिलं हॅट्रिक प्रीतम जोशी. पहिले 3 चेंडू पाहिले तर सर घणाघात षटकार चौकार सिंगल 11. पुढच्या 3 चेंडूवर 3 विकेट्स. खरं तर संकटात टाकलंय आणि आणखी एक विकेटचं पतन. नितेश आल्या पावली माघारी पडतील. 6 चेंडू 14ची गरज. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहूया. मे बी ओमकार पटोले येतोय की अजून कोण येतो. कृष्णा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चला क्षेत्ररक्षण सजून घ्या टीम गोटेकर. खूप वेळ घेतला गेला या षटकासाठी. मनीष लहाने यावेळी ओमकारला थांबवलंय. मागच्या सामन्यात आधीनं गोलंदाजीने केली ओमकारला घेतलं. मला वाटतं ओमकार आणि आधीमध्ये जरा अल्टरेशन पाहायला मिळालं. लहाने मागच्या सामन्याचा सामनावीर. 6 चेंडू 14ची गरज. विघ्नेश स्ट्रायकर एंडला अपेक्षा आहेत. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 2 फटके येतील का. नॉन स्ट्रायकर एंडला कृष्णा. चला वेळ नका घेऊ जास्त टीम गोटेकर. चला मनीष गोलंदाजी मार्कवर. मनीष लहाने स्ट्रायकर एंडला विघ्नेश. मोठा फटका पाहतो या चेंडूवर. पहिला चेंडू असेल. 4थ्या षटकात झाली सुरुवात. 6-14. येस चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्राकडे. 1 धाव मिळेल. 5-13. 13 या मेरा 5 में चाहिए 13. स्ट्रायकर एंडला कृष्णा. विघ्नेश नॉन स्ट्रायकर एंडला येतोय. एक सिंगल आली आहे. थोडं परिवर्तन धावफलकावर. 30-5-13. 5 चेंडू 13ची गरज. नेक्स्ट बॉल. कृष्णासाठी चेंडू चांगला खेळलाय. तितकं चांगलं प्रॉपर टायमिंग नाही आहे. एक सिंगल येईल. 4-12. 4 चेंडू आणि 12ची गरज. 2 चेंडूवर आल्या 2 सिंगल. विघ्नेश या चेंडूवर मोठा फटका शोधतोय. आता कुठे खेळेल पाहूया. मनीष लहाने काय चतुराई करतोय का. यावेळी चाललाय चेंडू कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील मात्र झाली चूक. मला वाटतं ही दुसरी मिसफिल्ड आहे गोटेकर टीमच्या माध्यमातून. चौकार आलाय. दोन्ही वेळा यावेळी आदिनाथ आहे. पहिल्यांदा ओमकार होता. मनीष लहाने 4 आल्यात. पहिल्या 3 वर आल्यात तर त्या ठिकाणी 6 आणि आता 3 मध्ये 8. एक मोठा फटका. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. पाहूया येईल का. जर आला तर मात्र या सामन्यामध्ये टीम ई स्टार कोसले सेलिब्रेशन करेल. मात्र इथून पुढे काय होईल. विघ्नेशच्या बॅटमध्ये चौकार अनुभवपणा लावलाय. सलामीला आलाय. अजूनपर्यंत थांबलाय मैदानावर. माहिती आहे माझं थांबणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून 16 धावा आतापर्यंत. मॅच विनिंग ठरतील का. इथून पुढे एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. येईल का. मनीष 2 विघ्नेश. कॅच. या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक जयंत केलाय काम तमाम. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. 2 चेंडू 8ची गरज आहे. सामन्यात काही होऊ शकतं. वातावरण माणूस आणि क्रिकेटचा सामना
कधी बदलेल सांगता येत नाही. वाटलं होतं जेपीच्या षटकामध्ये जास्त धावा येतील, मात्र 3 बॉल 3 विकेट घेऊन हॅट्रिक नोंदवलं या सिरीजमधला आणि तिथेच खऱ्या अर्थानं बॅकफुटला ढकललं ई स्टार कोसले संघाला. 2-8ची गरज. वासुदेव जाधव, एक वासुदेव सुरुवातीलाच डगआउटमध्ये गेलाय वासुदेव भोईर आणि तो वासुदेव जाधव एक मोठा फटका येईल का? टेलेंडर आहे, बिनधास्त फक्त बॅट फिरवायची आहे. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी असं काहीसं पाहायला मिळेल का? कारण यावेळी फक्त बॅट फिरवावी लागणार आहे. वासुदेव स्ट्रायकर एंडला, कृष्णा नॉन स्ट्रायकर एंडला. या चेंडूवर किती धावा येतील? मॅच डिफायनिंग. यावेळी बॅट तर फिरली आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. सामना यावेळी मात्र गोटे गरबी संघ आपल्या खिशात घालत असताना अंतिम चेंडूवर पाहिजे 8. मनीष लहाने मागच्या सामन्यात 2 धावा 2 विकेट घेतल्या होत्या. यावेळी या सामन्यात देखील आतापर्यंत 1 विकेट घेतली, सॉरी त्या ठिकाणी 2 विकेट्स. बॅटर मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंडला एक चेंडू शिल्लक. चला मनीष सज्ज व्हायचे आणि यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकला होता टीम आसनगाव संघानं. या ठिकाणी समाप्त होते सामना. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स गोटेकर बी. नक्कीच ई स्टार कोसले संघ कुठेतरी रणनीती चुकली, धावा सर कमी होत्या, बॅटिंगमध्ये रणनीती चुकली आहे आणि खरं तर टीम घोटेकर बी जातीय पुढच्या फेरीमध्ये. झेंडा स्पोर्ट्स आटगाव ऑलरेडी 3ऱ्या राऊंडला